बार्गेनिंग पॉवर तटकरे आपल्याकडे ठेवतात असं देखील महेंद्र दळवी यांनी म्हणाले आहेत। आणि त्यानुसार आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीची विधान परिषदेची जागा आमच्याकडे द्या, पालकमंत्रीपद नंतर मग शिवसेनेला देऊ अशी चर्चा आहे। त्याच्याबद्दलही आम्ही काय नाही सांगितलं। साहेबांनी गेले 1.5 वर्ष जे काय पालकमंत्रीपद थांबवून ठेवलेलं आपल्यासाठी ते आहे, अजून तुम्हाला माहिती आहे। परंतु जो काय वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, तर आमचे शिंदे साहेब आहेत, तो निर्णय करतील तो आम्हाला। नंतर सर आपण सूत्रांची माहिती आहे की मंत्रिमंडळाचा देखील फेरबदल होतोय, मग किती वर्ष पालकमंत्री आपल्याकडे राहणार आहे जर मिळालं तर? तसं काय सांगू शकत नाही। ज्या माणसाने 2.5 वर्ष मंत्रिपद सोडलंय त्यामध्ये एवढी काय मोठी बाब आहे? जे आम्ही सांगितलं ना, आमच्या नेत्यांवरती आमचा विश्वास आहे। जे आमचे नेते जे काय ठरवतील ते, त्या उद्या जरी सांगितलं आम्हाला की राजीनामा द्या मंत्रिपद, तरी आमची द्यायची तयारी आहे। पक्षश्रेष्ठीने जर उमेदवारी राष्ट्रवादीला दिली तर आपण विकास वाघोलेंना शांत कराल? प्रश्नच नाही ना। आम्ही पक्षाशी बांधिलकी आहे। ज्या पक्षामुळे आम्ही मोठे झालेलो आहोत त्या पक्षाला पण आम्हाला मोठं करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे ठीक आहे, मागणं कोणी काय चुकीचा अशातला भाग नाही आहे, परंतु आम्ही एकदा सांगितलं की आमचे नेते मंडळींनी ठरवलं की बाबा अशा प्रकारे चालायचं आहे, तर आम्ही ते चाललो। आपण देखील सर मंत्री आहात, निर्णय प्रक्रियेतले आहात, पक्षश्रेष्ठीमध्ये वरिष्ठ नेते आहात, पण प्रत्येक वेळी आपण एकनाथ शिंदेंचं नाव सांगताय, आपण ठोस कुठली भूमिका मांडत नाही आहात, यामागचं गणित काय? आम्ही पक्षाला मानणारे आणि नेत्यांना मानणारे मंडळी आहोत। एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा 4 वेळेला आमदार आणि आता मंत्री झालेला आहे। ह्याच्या पाठीमागे कोणाचा तरी आशीर्वाद असू शकतो ना, त्याची पण आठवण ठेवणं गरजेचं आहे। जसे आम्ही जनतेची ठेवतो तसे आमच्या नेत्यांची पण आठवण ठेवणं गरजेचं आहे। आणि त्या उक्तीप्रमाणे आतापर्यंत आलं। मी शिवाजी महाराजांच्या पुण्य आणि पावन भूमीतला मावळा आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही बंधन आहेत ते करून आम्ही चाललो। धन्यवाद सर। हे होते मंत्री भरत गोगावले। राज वैश्व, टीव्ही मराठी, सुधागड, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।